तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आत्ता सकाळी आम्ही मस्त उठले मी आणि छान नाश्ता केला, चहा चपाती खाल्ली. आणि आज आहे शनिवार. तर आजच्या कॅप्शनवर तुम्हाला कळालंच असेल ब्लॉग कसा आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करायला विसरू नका. आज बाकीची तयारी पण करायची आहे. आज भरपूर कामं आहेत. जे बेबी शॉवरला आपण रुखवत ठेवतो ते फ्रूट्स वगैरे लागतात ठेवायला, तर ते आता जाणार आहे चंदननगरला खराडीमध्ये वगैरे ते सामान सगळं आणायला. तर तिथं काही व्हिडिओ वगैरे काढता यायचं नाही कारण खूप गर्दी असते. तर आजची बाकीची जी तयारी आहे उद्याच्या कार्यक्रमाची ती सगळी आज करून ठेवायची. तर चला बघूयात कसा कसा दिवस जातो आहे आजचा. तर ब्लॉग पूर्ण बघा. कपडे टाकलेत पण मशीन लावायची मला माहित नाही. दीदीला विचार. दीदी मी सगळं काम केलेस, फक्त एकच काम राहील. मला आंघोळ करायची होती. मला कपडे वाळले असेल आतापर्यंत आल्यानंतर मस्त मला आंघोळ माहितीच नाही तुम्ही आंघोळ केलेली आहे का नाही. केलेली आहे त्यांनी सकाळी केली. आता केस कटिंग केल्यानंतर आंघोळ करावं लागेल ना. केसांचा कधी राव तुम्ही खरंच खुशाल सकाळपासून काहीच नाही केलं. अहो केलं की, झाडून घेतले, भांडी घासली, परत ते बॅचेसचं काम केलंय की, आणि आता आंघोळ करून तुरी पण लिहिले का? मी कसं काय लिहिणार? मला कुठं काय करायचं आज. मी बसून राहिली त्यामुळे. सगळी चहा आपण केलं, चहा बिस्किट नाश्ता केला. अजून काय राहिलं पण नाही. काय मी काय करणार आज? आवरा पटापट चल. आणि मम्मीची कॉल आलता. मम्मी म्हणली की काहीतरी ते मम्मीला काहीतरी बनवायचं. मग तिला असं वाटलं की तुम्ही नाही का लगेच करताल म्हणून ती सांगत होती. पण मला दीदी मध्ये आधीच नव्हतं करणार, मी माहीत राहिली. मैंने कुछ नहीं किया, तुमचं आहे. तुझी रेप लागते म्हणजे इथे कुठं असून बरं त्याचं बटन सांग बरं. आता मला सांग, याच्यावर कोणत्या याच्यावर तरी लावते बिघडणार आहे का? समजा आता मिक्स कपडे, समजा मिक्स वर लाव, 30 वर लाव. पावडर टाकली त्याच्यात? नाही काय टाकते पावडर पलीकडे साईड नाही बघ. माहित नाही तुला? नाही. निरमा पावडर घे खाली रे, खाली उभी निरमा पावडर पुडा हे घे. वत भाजता लिहितात किती वत येते. वत कुठं दिवत त्याला काय फरक पडेल? बरोबर टाकायचं. टाक कुठं बी. बघा एवढ्या कपड्यांना एवढी निरमा साडे तर कपडे बी धुतात नाही. मी कपडे धुते. मग मला सांग, एवढ्या कपड्याला एवढी निरमा भागेल का? टाका अजून जरा टाक बस. कर बनते. आता पुढे काय करतात? ऐका ना, आता नको बोलून घेऊ पळून ते. नाही पण आता फळांना काय ना भरून ठेवू दे. पसारा लय वेळ दुसरं काय नाही. हे सगळे एक बॉक्स मध्ये भरून ठेव ना. नेणार कसं उद्या? एक एक टोपलं नेणार का? बॉक्स मध्ये भरून न्यायचे. हो ठीक. पिंपा आहे का? पिंपा नाही असेल त्या गाडीत. आता नको पॅक करूया. तरी न्यायचं पण अवघड आहे. मग नंतर असं एक सिंगल पॅक केल्यानंतर काय असं काय केलं? असं एक पॅक करून घेऊन जायचं अवघड आहे. बॉक्स मध्ये पण तिथं गेल्यावर नाही पॅक करणार. तिथं गेल्यावर पॅक करणार. कॅडबरी लावण्यासाठी आणली, खाण्यासाठी नाही आणलेली. मला माहिती कॅडबरी लागणार आहे. चॉकलेटची बाहुली बनवायची. तर बाहुली बनवायचं काम चाललंय. आणि तिने टरबुजाला मुलगी बनवून टाकलेली आहे. सॉरी खरबूज चुकून तोंडात आलं म्हणजे. दाखव मम्मी ते एकदा. हा फक्त पूर्ण झालं ते दाखवणारच आहे मी रुखवताच्या वेळेस. ते आता कशी तयारी करतात ते दाखवते. तयारी कशी चालली असं दाखवते मी. अरे मुंडकच काढून टाक. शहाणे मुंडका काढलं तू. मी नाही येते.
अरे हवा भरली त्याच्यात. मला भारी कॅप्शन भेटलं, सानी चेमली. अरे हा येऊन जाऊन मलाच सगळे त्रास देतात. सगळे म्हणतात ना सानिका व्लॉग मध्ये असली की खूप मजा येते व्लॉग बघायला. काम करत जाय. कारण सानिकाला जास्त रोस्ट करतात ना नाही, म्हणून. प्रत्येक ब्लॉग चालू व्हायच्या आधी आपण पिक्चर चालू व्हायच्या आधी आपण म्हणतो ना यांच्या आशीर्वादाने तसं टाकत जा सानिकाच्या आशीर्वादाने. तिच्या मुनक्याला काय केलं. तिरपी चालली बघा ना. अगं तू वर साडी पॅक ते तिरपतीपणा चालला की पडणार पडणार ती साडी. सगळे बाई याच्याकडे थांबा, याला करेक्शन करू. बाई काय प्रकार हा. ए, लाव ना. लाव ना. सांग काय होतं मला माहिती आहे. सांग तू हे करायचं होतं. अरे लाव ना. नाही लावलं. ए, हे दिसला टार्गेट दिसला. आणि सगळ्यांचा राग माझ्यावरच निघाला त्याच्यामुळे बघितलं ना कधी. या सगळ्यांनी बदाम शेक प्यायला. स्ट्रगल करत होती. जीवनने मला शिवाय वाटलं. तिच्या त्या गाडीला मागचा ब्रेक नाही ना मी सांगितलं आणि या रस्त्याला कस हे बघ मला त्या नावाचं पण ब्रॉड करून ठेवले. मला बायच्या समजा आलीच किंवा समजा तुला तिकडून ऑनलाईन अटेंड करायचं असेल तर ब्रॉश लावून घे असं. सगळे बनवलेत. अरे मग आजी आता लई येत. अरे आपली पंजी केव्हाच खापर पंजी झाली. त्या दिवशी पंजीला सांगितलं पंजी म्हणे पपई खाऊ नको बाळ. अजून काय काय चाललं होतं. अरे घरच्या घरी बनवले सगळे. नाही 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 ते जे आई बाबाचे आहेत ना गोळे घेऊन आलो. ऐकलं प्रकार बघतो वाटतं. आता सगळी तयारी झाली. उद्या बेबी बेबी टाकून घेतो. काय फॉल्ट बिल्ट नाही ना. नाही नाही ठीक आहे. ते म्हणजे गुड टू गो. मी पाय दुखत होते म्हणजे चेक करून यावं. उद्या परत बेबी शॉवर आहे. जास्त दुखलं तिथलं तर सगळं नॉर्मल आहे त्याच्यामुळे. आता गोळ्या वगैरे दिलं. अब आने वाला है मजा. आपण लेस बार चिकन बसणार. काय प्रतिक्रिया तुझी ब्लड काढताना सॉरी ब्लड देताना. कसं होतंय. हा 2-4 बाटल्या भरून घ्यायच्या त्यांना. घरी प्रसाद न्यायचा आहे. आता काय अडचण नाही. आता आता वजन चांगलं आहे आपलं. आता ब्लड गेलं तरी अडचण नाही. फारच वाढलं होतं. कमी होतं दुखणं. काय होतंय बोल ना. काय सुनाला काय तर अशा प्रकारे आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो आणि छान जेवण पण झालेलं आहे. थोडं खाली वॉकिंग चालू आहे आणि इकडे सानिका बिचारी माझ्यामुळे तिला पण खाली चालावं लागते. आम्ही वॉकिंग करतो आहे मस्तपैकी. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का, कसा वाटला, फायनल तयारी आमची, तर नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करायला विसरू नका. आणि
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि हॉस्पिटलला असंच गेलो होतो डेली चेकअपसाठी. माझे थोडे टेस्ट होत्या, त्या टेस्ट करायच्या बाकी होत्या. मागच्या वेळेस थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळं आम्ही नंतर हे केलं होतं, नंतर करू म्हटलं होतं. मग आज जायचंच होतं कामानिमित्त, तर मग ते करून घेतलं. आणि माझी अशी मेहंदी पण खूप छान प्रकारे रंगलेली आहे. तर ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.